पावसाळ्यात भिजल्यावर केवळ कपडेच ओले होत नाही तर इनरवेअर सुद्धा ओले होतात। नोकरदार महिलांसाठी तर ओल्या इनरवेअर घेऊन दिवसभर राहणं सर्वात मोठी समस्या असते। ओल्या इनरवेअरमुळे दिवसभर अस्वस्थ तर वाटतच, शिवाय प्रायव्हेट भागाजवळ अनेक प्रकारचे संसर्ग, ॲलर्जी होण्याची शक्यता सुद्धा असते। यामध्ये प्रामुख्याने पुरण उठणं, खाज येणं अशा समस्या उद्भवतात। त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी पावसाळ्यात इंटिमेट हायजीन कसं राखायचं या संदर्भातील काही टिप्स पाहूयात। महिलांनी पावसाळ्यात पांढऱ्या रंगाची कॉटनची अंडरवेअर वापरावी। कॉटन हे कापड स्किन ड्राय ठेवण्यासाठी उत्तम पर्याय असतो। कॉटनच्या अंडरवेअरमुळे ओलाव्यामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो। त्यामुळे महिलांनी पावसाळ्यात पांढऱ्या रंगाची कॉटनची अंडरवेअरच वापरावी। यासह केवळ पावसाळ्याच नव्हे तर वर्षाचे 12ही महिने अंडरवेअर अत्यंत सॉफ्ट डिटर्जंटनेच धुवावी। एक्सरसाइज करताना वापरण्यात आलेले इनरवेअर बदलावे। त्याच इनरवेअरवर दिवसभर राहू नये, कारण घामामुळे प्रायव्हेट पार्टजवळ बॅक्टेरिया जमा होऊन संसर्ग होऊ शकतो। त्यामुळे एक्सरसाइज झाल्यानंतर इनरवेअर चेंज करावे। यासह पावसाळ्यात कायम लवकर सुकतील असेच कपडे परिधान करावेत। अतिशय घट्ट कपडे आणि टाईट अंडरवेअर सुकूनही घालू नये। ओल्या कपड्यांमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, तर ओल्या अंडरवेअरमुळे प्रायव्हेट भागाजवळ ईस्टची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे महिलांना वजायनल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं। पावसाळ्यात पिरियड्समध्ये सॅनिटरी पॅडऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरावा। आरोग्याच्या दृष्टीने मेन्स्ट्रुअल कप बेस्ट असतो। शिवाय तुम्ही चुकून पावसात भिजलात तर अशा परिस्थितीत डाग लागण्याची समस्या जाणवत नाही। या व्यतिरिक्त महिलांनी पावसाळ्यात बाहेरून घरी आल्यावर हातापायांसह इंटिमेट हायजीनमध्ये प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखावी। यासाठी तुम्ही सॉफ्ट साबण आणि कोमट पाण्याचा वापर करायला हवा।